जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेवर हरकती घेणाऱ्या तिन्ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळल्या। त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचनेविरोधात मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ आणि कोल्हापूरच्या सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झाल्या होत्या। मुंबई उच्च न्यायालयात वाशिम जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेविरोधात याचिका दाखल झाली होती, तर औरंगाबाद खंडपीठाने 26 याचिका फेटाळून लावल्या। पण कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या 3 याचिकेवर सुनावणी सुरू होती। कागल, करवीर आणि आजरा तालुक्यातून या याचिका दाखल झाल्या होत्या। तिन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली। निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत। निवडणूक आयोगाला अशा प्रकारे अधिकार वर्ग करता येत नाहीत असा दावा करत एकूणच प्रभाग रचनेवर आक्षेप घेण्यात आला होता। पण दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंचने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार देत तिन्ही याचिका निकाली काढल्या। कोल्हापूर सर्किट बेंचच्या या निर्णयामुळे आता जिल्हा परिषद, पंचायत समितीची प्रभाग रचना अंतिम मानली जाते। परिणामी मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय।